स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर। आज दिनांक आहे 8 जून। आज आपण 8 जून, 9 जून आणि 10 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर गोव्याच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय झालेली आहे। आता याचं डीप डिप्रेशन मध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे। पण पुढे 2-3 दिवसानंतर याच्या अपडेट्स आहेत त्या पूर्णपणे कळून जातील। हे जर कमी दाबाचं क्षेत्र बनलं किंवा डीप डिप्रेशन जरी बनलं तरी कोकण असेल, मुंबई विभाग असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून, अहिल्यानगर या भागातून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। पण ही सिस्टीम बनली तर याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ। त्यानंतर पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 8 जून आहे। आज इकडे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागातून आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। त्यानंतर रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे या भागातून सुद्धा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे। सार्वत्रिक पाऊस नसेल। त्यानंतर इकडे पॅचेसमध्ये पाऊस पडेल। नाशिक पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या भागातून पॅचेसमध्ये पाऊस पडेल। तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पाऊस होईल। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। स्थानिक ढग निर्माण झाले तर नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढगांकडे लक्ष ठेवा। स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दिसत आहे आजसाठी 8 जून साठी। 9 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल। सातारा, सांगली सुद्धा तशीच परिस्थिती, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हलके मध्यम पावसाची शक्यता। स्थानिक ढग निर्माण झाले तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, दक्षिण भाग, पूर्व भाग स्थानिक ढग निर्माण झाले तर पॅचेसमध्ये पावसाचा अंदाज राहील। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम पावसाची शक्यता विशेष नाहीये, पण स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो। पुण्याच्या पूर्व भागात सुद्धा, बारामती, इंदापूरच्या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। 10 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे हा सर्व पट्टा आहे। मेघगर्जनेसह पाऊस कोकणात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील। रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे हलका मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते। रायगड, ठाणे, मुंबई, पालघर हलका मध्यम पाऊस। स्थानिक ढग निर्माण झाले तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव हा जो पट्टा आहे पॅचेसमध्ये पाऊस राहील। तुरळक ठिकाणी जळगावच्या दक्षिण भागात, पूर्व भागात एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व पाऊस। नंदुरबार, धुळेकडे विशेष शक्यता नाहीये। अकोला, वाशिम, हिंगोलीकडे स्थानिक ढग निर्माण झाले तर, आणि इकडे अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10 जूनला दिसत आहे। सार्वत्रिक पाऊस नसेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।